नमस्कार. मी निलेश पाटील, तहसीलदार उत्तर सोलापूर. महसूल विभागाने 18 फेब्रुवारी 2026मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर योजना हा पहिला टप्पा हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने मंडळ स्तरावर उत्तर सोलापूर तालुक्यातील मंडळ स्तरावरती कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतः 7 मार्चला तिर्रे आणि कोंडी या मंडळामध्ये समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर 14 मार्चला वडाळा आणि मार्डी या मंडळ स्तरावरती कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. 10 एप्रिलला बाळे आणि शिळगी या मंडळ स्तरावरती कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. 17 एप्रिलला सोरेगाव या मंडळामध्ये कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि पुढच्या ज्या मेमधील 2 तारखा आहेत, 8 मेला सोलापूर नागरी भागातील जे मंडळ आहे कसबे सोलापूर त्या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आणि 15 मे जे आहे ते 15 मेला मजरेवाडी या ठिकाणी समाधान शिबिर ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. प्रथम टप्प्यामध्ये 7 मार्चला कोंडी आणि तिर्रे या मंडळामध्ये कॅम्पचं समाधान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्या कॅम्पच्या अनुषंगाने मी कोंडी मंडळमध्ये येणारे जे गावं आहेत, प्राधान्यानं बेबीदारपळ, कोंडी, पाकणी, शिवणी, केगाव, शिवाजीनगर या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी जे कोंडीमध्ये जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जो कॅम्प किंवा समाधान शिबिर होते त्या ठिकाणी आपण त्या जो 7 मार्चला सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये जो कॅम्प होणार आहे त्या कॅम्पचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. शासनाचे सर्व महसूल विभागाव्यतिरिक्त इतर जे विभाग आहेत त्या विभागाच्या ज्या लोककल्याणकारी किंवा जनकल्याणकारी ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे किंवा लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्यांचे त्या ठिकाणी अर्जसुद्धा त्या ठिकाणी भरून घेण्यात येणार आहेत. तदनंतर त्याच दिवशी 7 मार्चला दुसरं मंडळ उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्रे या मंडळामध्ये सुद्धा सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये समाधान शिबिर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. सदर मंडळातील डोणगाव, तेलगाव, बेलाटी, कवटे, देगाव, बसवेश्वरनगर, तिर्रे आणि हिरज या गावातील तिर्रे मंडळातील ही जी सांगितलेली गावं आहेत त्या नागरिकांसाठी तिर्यामध्ये कॅम्पचं समाधान शिबिर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. त्या कॅम्पसाठी सुद्धा माझी संबंधित मंडळातील नागरिकांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं सदर कॅम्पसाठी उपस्थित राहावं आणि शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा. धन्यवाद.